ती काय काठी केली लांडग्यावर उडी मारतो ना त्याच्यामुळे त्या साईडला काठी तयार केली भगवान बरोबर आहे सुख द्या आलो जाग्या पाहिजे आम्ही सुखाचा दिवस जाऊ आम्हाला बरं का या भूमीच्या पाया पडलो असं या भूमीच्या भर पाया पडतो या गाया बसलेल्या आहेत आमच्या खतरनाक. बघा मित्रांनो आज नाना फेटा गुंडाळतात. फेटा गुंडाळणारी आमची शेवटची पिढी. पुढच्या पिढीत गॅरंटीच नाही गुंडत्याला पटका म्हणून कारण काय राहायची बुडकी काय घालायची टोपिया जुना काळ फक्त आता आमचा इथून पुढेच बघायचा का शेवटचं झालं या दिवस बाबा शेवटचं झालं या ओरडा हाकणं बरं का शेवटचीच आहे पिढी. आई वडील आमचं गेलं निघून आई वडील होतो सांगायचं असं वागा तसं वागा काय सांगायचे. हे कानातलं कुठलं गेलंय? हे कानातलं आमच्या म्हातारीने केले बाबा. होय म्हातारीने केलं म्हातारी. आणि हे गळ्यातलं? गाण्या गळ्यातलं पण आई वडिलांनी केलं. हवस राहायची ना पहिली. कुठं बनवलेलं आहे? ती बनवलं तळेगावला. होय हा तळेगावला का बनवता? ते सोनार चांगला होता जरा होय आणि अनुभव होता त्याच्यामुळे दियाची करून म्हातारी त्यांना लय हवस की हातात कडं घालायचं. ही जुनी बाबा ही पद्धत आली बरं का. ही जुनी पद्धत आली ही का अशा कोपऱ्या या चांगल्या शिवायच्या. आताची काय कोण घालणार आहे याला. काल कुठं गेलता? काल जेजुरीला. होय काय भंडार जेजुरी चाललंय बरं का. आता मेराव टाकायचं भंडार काय बघ मेराव भंडार टाकावंच लागतं आणि भंडार टाकावं लागतं देवा काय सांगायचं. काय काट कुठं पाय मोडणार भगवानकडे पटराचे देवा तुझे रे लक्ष्मीला बाबा. आता दसऱ्याला ह्या जागेवर गेल्या होत्या बरं का. हा या भूमीहून दसऱ्याला हल्ल्या होत्या. आता परतीची वाट संपली आणि ह्या जागेला तर आल्या म्हणजे आमची परतीची वाट संपली म्हणायची. आता ह्या जागेला बाबा आली. आता तसं त्या भूमीच्या पाया पडलो बरं का. या भूमीच्या पाया पडलो आता. हे रान आहे का तुमचं बकऱ्याला घेतलेलं? बाबा आता आता 4-5 महिने आम्ही काढणार आणि मग दसरा झाला या जागेवर मग निघलो परतीच्या वाटेला परत बरं का. कोणता एरिया आहे ह्यो? आता इथं चालू करायला दवड लागतो जिल्हा पुणेच आहे. इथं गाव कुरघुम आलं जवळ लाळगेवाडी वासुंद बरं का. आणि इकडं बारामती आली जवळ. अर्जुन कुठं चाललाय आज? अर्जुनच्या साळा भरायची ना अरे बा अर्जुन भंडार. हा अर्जुन आहे अरे भंडार धर. त्याला शाळेत पाठवायचं काय? आता साळच पाठवतो ना. मदत लय केली असेल तुम्हाला? लावा लागता मदत केली असेल ना लय त्यांनी? मदत केली साळच्या पोरांनी लय आता रडायला येईल नुसतं बरं बघा का? आता लय मदत केली लय. स्वयंपाक. अर्चन करायला आणायची. बात करते काकी. काय चाललंय बात जर भंडार आता काय द्यावायचं. कवाशी गेलता देवाला काल गेलतो मग काय हे तुळजापुरात ताट आहे हो का. याला पण देवाचं भंडार आता लावलं पाहिजे. शेळी मेंढी चांगली राहणे घोडी झाडवं कुत्री माणसं चांगले राहू द्या. बात चाललाय मस्तपैकी. तू काय काल कुत्र येता आणलं बरं का. कुत्र काल येता आणलं तसं कुत्र लागतं ना. काहीच खायना काय दूध त्याला दूध खायची सवय लागली. आईला पित होत तू काल शिळीच्या
एका मराठ्याला म्हणलं बाबा कुत्र ते ने म्हणला ना भारी कुत्र आणलं या खंडोबा मग काय खंडोबा यो यो भारी आहे कुत्रा देवा चांगला म्हणे राखण करून शिळी मिंडली त्याने देवाने वर दिला नाही त्याला होय मग काय कुत्र दारात पाहिजे ते खायला ना काय तवा लांडग्याची राखण करते पुन्हा आलं तरी बुकत या काढते पुन्हा त्याला देवानेच वर दिला लय बाबा तवा ते राखण करते या बघा या झरत्यात त्यांच्या रानामध्ये ते आलेले आहेत 4 महिन्याचे. बघा बकऱ्याला पाणी पाजायचं तलाव फुल भरलाय. नाना कंचा रान आहे हे रान गुंजखेळ्याचं खरं का हो त्या रानाचं नाव आहे गुंजखेळा होय कारण ते पूर्वीना पाळापासूनच ते गुंजखेळ्याचं नाव आहे. हे काय चारा आता बारीक बारीक होतो या अजून मिठीचं काय पोट भरा ना बकऱ्याचं काय पोट भरा ना हे काय बारीक बारीक चारा आहे अजून याला 8 दिवस लागतील बकरं म्हणजे बकऱ्याचं बाजार कसं पळतंय बकरं बघा तुडू 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 आणि आम्ही तुडू तुडू पळायला होते बकऱ्या माझा काय घोडं उभं राही ना गाडा उभं राही ना बराचसाच वनवासाचा काळ आहे बाबा हो लय अवघड आहे हे झाडा वाचतो सरडा त्याचं नाव काय आहे सरडा ते बघा ना कसा बसला आता हिरवागार त्याच्या पालवी फुटली आणि तो गोड बसलाय खरं का ते आता जसा उन्हाळा बरं म्हणजे त्याला हिरवी पालवीच नव्हती ना त्याला आता बरं वाटायला लागलं गोड झाडाला पाला फुटायला लागला पाऊस पडलाय त्याला पण आता खाया बियाला काय किडकं माडकं भेटते राखा उन्हाळा त्याचा वनवासामध्ये गेला पण आता 4 महिन्याला सुखाचा दिवस येणार कसं गवत आलं तरी या गोष्टीला समाधान आली आणि चांगला कारभारी बसला का हो हा तेव्हा लागला पळायला आता असं आहे ती. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय वाड्यावरती. वाड्यावरचा पहिला व्हिडिओ आहे आपला, म्हणजे जिथं आता आपण 4 महिने राहणार आहे. 4 महिने पावसाळी इथं राहणार आहे. इथून पाठीमाग आपण कर्जतला होता आपला वाडा, कर्जत म्हणजे रायगड साईडला, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. पण आता तिकडं नाही, आता दिवाळीला आपण तिकडं जाणार. तर आजचा पहिला दिवस आहे. तर 2 दिवस झाले. त्याला साईडने काठी वगैरे करायला लागते, लाईटीची वगैरे सोय करावी लागेल. आता लाईटचंच काम करणार आहे आपण. तर बड्डे पण आहे आज माझा, बड्डे सेलिब्रेशन पण करू. जस्ट आत्ताच आलो आहे मी पुण्यावरून. तर पाहू शकता इथं नियोजन कसं असतं. ही पूर्णपणे ही सकाळी बसण्यासाठी जागा आहे. इथं सकाळी बसतात, आतमध्ये झाडायचं वगैरे असतं ना, त्याच्यामुळं पूर्ण सकाळकडनी काठी करायची, जेणेकरून लांडगा वगैरे कुत्रं रात्री आतमध्ये येत नाही. आणि ही रात्रीचं आहे बसण्यासाठी वाघरच्या आतमध्ये. मग माघार द्यावं लागली. आता ह्यो आमचा 4 महिन्याचा जागा आला. पोहोचला तुम्ही जागेवर? हा, जागेवरती पोचलो. ह्या गावाचं नाव एक लालगेवाडी. ही लालगेवाडी, ह्याला गुंजखेळा म्हणतात. हां हां ह्या गुंजखेळा ह्या परिसरात आम्ही बघा ते वाघर दिली आणि ही आता काठी संपूर्ण केली. आता 4 महिने काहीत ना हल्ली भानगड हां हां नाही. आपली लोट झाड करणे, जागेवरती राहणे. आता परतीची वाट आमची संपली. आज संपली परती वाट खालच्या पासून आमची. आता तिथून रायगड पासून इथं आलतो ना, हां आमचं 22 दिवस गेलं इथपर्यंत चालत 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 आलो होता. आता ह्या भूमीचं पण दर्शन केलं या. होय. हा केलं ना. आता इथलं नियोजन असेल ना, काय लाईट पाणी? लाईट का ते पोरं आणले ते 2. हं. आता ह्याला वायर पसरा लावायची आणि आता जोडाजोडी चालली आता सध्या म्हणायचं. काय आम्हाला काय जुळत नाही ना हे, त्यामुळे येतं पोरं बोलावली. या बाजूने कसं ठेवलं या आपल्याला दिसलं पाहिजे. आणि कुत्री येत ना या साईडला बिराड आहे ना, बिराडामुळं काय झालं, कुत्र्याला एकूण दिसतं, त्याच्यामुळं ही साईड मोकळी ठेवली आम्ही. चला मग आताही म्हणलो की आम्ही चाललो गावाला पण नक्की आमचं गाव राहिलं त्या बाजूला. बरोबर. पण बकऱ्यामुळं आता हेच आमचं गाव म्हणायचं, कारण बकऱ्याचं पोट भरलं पाहिजे ना. चला मग आता लाईटचं नियोजन करतो आम्ही. हा, लाईटचं नियोजन करून घ्या तुम्ही. आता इथं येऊन काकी काकी हो झालं का आता बिराड लादायचं काम संपलं का? संपलं बाबा, संपलं. कालच्या धरून संपलं. आता 4 महिने काय बिराड नाही लादायचं? नाही आता 4 महिन्यात लोटायचं, टाकायचं, डिगाव हेच आता.
दिवसभर हेच काम. बिराडाचं म्हणायचं आता ते थोडक्यात म्हणायचं चुकलं काम. आता ही दुसरं लोड जाड ही चालू झाली. पाहुणं रावळं या कोण पाहुणा रावळा आला मग तेलाची पाणी कुठं बसून हे आता चालू मला. आता नात्या गोत्याच्या गाठी बिठी पडणार. आता वाट होय ना आता कुणी पण येणार इथं. मग आबा हा बोला. आबा हा आला तो झाला दररोज चालायचं बंद झालं ना. आमचं झालं चालायचं बंद पण आता इकडे काय होईल आमचं. इकडे पण चालायचं लोड होतं. झाड. इथं पण दिवसभर चालायचंय ना. हा ही बरोडा वाहिली मोठी परवडा. मोठी बरोड आहे. चला तर आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये इथं आबा दिसणार. गायांना पाणी नियोजन कसं आहे, वायर, हे बोर्ड, हे सगळं इथून आपल्याला पसरायचे. त्या हॉटेलच्या समोर तिथं खांब दिसतो ना, त्या खांबावरती, त्या खांबावरती टाकायचे. त्याच्यात पण लय प्रॉब्लेम येतात, लाईटला सारखी बंद पडते.